गोष्टीचं नाव आहे सर्वपुत्री. आता तुम्हाला प्रश्न पडेल, सर्वपुत्री म्हणजे काय? खरं म्हणजे सर्व कुत्री असं म्हणणार होतं, पण ते नाव तिलाच आवडणार नाही म्हणून केलं सर्वपुत्री. सर्वपुत्री म्हणजे सगळ्यांचीच पुत्री. ती कोण होती? वेगवेगळ्या गावाला गेल्यावरती कुत्र्यांशी खेळायचा मला फार हौस असायची, फार मजा वाटे. लहानपणापासून आवडायचे ते प्राणी. पण घरातले लोक म्हणायचे, तुम्ही मोठे बंगले बांधलेत ना की मग आणा ते कुत्री मांजरी, इथं काय आणायचे नाही. बरेच दिवस झाले आम्ही मोठे झालो, बंगले काय झाले नाहीत, पण त्यांचं प्रेम काय कमी झालं नाही. मग गावात आल्यावरती एकदा ती दिसली. एक डेअरी आहे, त्या डेअरीच्या दरवाजात बसलेली असायची. अशी मध्यम वयाची कुत्री ती. छान होती. काळी आणि पांढरे अशा 2 रंगाची होती आणि तिच्या डोक्यावरती डोळ्यावर सुद्धा ते 2 रंग आलेले होते. त्यामुळे तिचा एक डोळा असा कायम मिटल्यासारखा दिसायचा. तिला खेळायची फार हौस. एवढी मोठी झाली तरी लोक आले की त्यांच्या अंगावर उड्या मारायचे आणि लोकांना वाटायचं हे चावेल म्हणून ते फार घाबरायचे आणि मग दुसऱ्या रस्त्याने यायचे वगैरे असा प्रयत्न करायचे. पहिल्या दिवशी आल्यापासून ती माझ्या मागेच लागली आणि घरात आल्यावरती दूध पिल्याशिवाय ती गप्प बसायची नाही. तिला लोकांबरोबर खेळायला, लोकांच्या घरात जायला फार आवडायचं. बिंदास घरात घुसायची. स्कूटरवरनं चाललो असताना स्कूटरच्या एका बाजूनं चढायचं आणि दुसरीकडनं उतरायचं, असं तिला फार आवडायचं. एकदा मित्र बरोबर होता आणि तिला लांब फिरायची हौस आली स्कूटरवरनं. स्कूटरवर बसली, ती उतरायलाच तयार नाही. तो मित्र घाबरायला लागला, तिला खाली उतरव आधी. मग थोडं अंतर गेल्यावरती जवळच्या एका घरातनं त्यानं पाणी आणलं आणि तिच्या अंगावर मारलं. ते त्याच्याच अंगावर उडलं फारसं आणि ती थोडीशी गेली लांब. तर तिला खेळायची फार हौस असल्यामुळं ती फार चावायची अशी. लोकांना वाटायचं, कसला हा वेडा माणूस कुत्रीशी काय खेळतोय, ती आपल्याला कसा कसा चावती आहे असं लोकांना वाटायचं. फार आश्चर्य वाट. पण ते कुत्रे असतात ते काय करतात, त्यांचे पुढचे दात आणि मागच्या थोड्या दाढा याच्यामध्ये अंतर असतं. त्याच्या मधल्या भागात ते आपला हात पकडतात आणि आपल्याला असं तोंडात हात धरतात. ते लोकांना वाटतं चावतं. खरं तसं असत नाही, ते खेळ करत असतात. आणि एकदा एका कुत्र्याशी मैत्री जमली की सगळ्या कुत्र्यांची तुमची मैत्री होते. त्यामुळे सगळेच कुत्रे तुमच्याशी चिकटायला येतात. फार अशी मजा असते. आणि अशी कुत्री एकदा गेली दुसरीकडे.